नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेस सोबत आमची विचारांची युती असल्याचं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. भाजप युतीतील घटक पक्षाला संपवते असा आरोप त्यांनी केलाय. गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला एकत्र केलं होतं असं सांगत त्यांनी मुंडेंच्या कार्याचा उल्लेख केलाय. भाजप मुंबईत शिंदे शिवसेनेचा महापौर होऊ देणार नाही असं भाकीत त्यांनी वर्तवलंय. कोल्हापूर महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 14 जागांची मागणी करण्यात आल्याचं कोल्हापूर जिल्हाध्यक्ष VB पाटील यांनी सांगितलंय. कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. योग्य जागा मिळाव्या नाही तर शरद पवार गट बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. तर आमदार सतेज पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना उद्यापर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ असा अल्टिमेटम देण्यात आलाय. गरज पडल्यास तिसऱ्या आघाडीचा पर्याय देखील खुला असल्याचं त्यांनी सांगितलंय. नाताळनिमित्त सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर गर्दीनं फुललंय. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक हजर झालेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी भवानी मंडप परिसरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय कोल्हापुरातील श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणीही लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती मिळते. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारो पर्यटक कोकणात दाखल झाले. रत्नागिरी, गणपतीपुळ्यांसह परिसरातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या इच्छुक उमेदवाराने पहिला अर्ज दाखल केलाय. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी प्रभाग क्रमांक 17D च्या जागेवर दावा ठोकलाय. अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाची परवानगी घेतलीच नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना त्यांच्या होम पिचवरच मोठा धक्का बसलाय. शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या महिला आघाडी जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिलाय. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपण या पदावर काम करण्यात इच्छुक नसल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय. नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. मुदखेड तालुक्यातील जवळा गावात आई वडिलांनी गळफास घेऊन जीवन संपवलंय, तर 2 मुलांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. रमेश होनाजी लखे यांच्यासह पत्नी व 2 मुलांनी आपलं जीवन संपवलंय. या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मुरबाडच्या मोरोशी शासकीय आश्रमशाळेच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कोमल खाकर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती 10वीच्या वर्गात शिकत होती. या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची जिल्हावार बैठक आज पार पडली आहे. प्रत्येक महापालिका, वार्ड, युती, आघाडी यावर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक महापालिकेतील नेत्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आघाडी म्हणून तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात महाड तालुका हद्दीत ठेकेदाराच्या कारमुळे मोठा अपघात घडलाय. या कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही कार रस्त्यालगत असलेल्या सचिन दळवी यांच्या घरावर आदळली आहे. या अपघातात घराचं प्रचंड नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं असून कार चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.